साहेब, गोकुळ संदर्भात आता भाजप म्हणून आणि तुम्ही एक वेगळा स्टँड घेतलेला आहे, तर या आगामी गोकुळच्या निवडणुकी संदर्भात तुम्ही काय भूमिका मांडताय? ह्या गोकुळ दूध डेअरी हा आमचा कोल्हापूर जिल्ह्यातला आणि महाराष्ट्रातला सगळ्यात मोठी संस्था, ही पवित्र संस्था टिकावी राहावी आणि ज्या शेतकऱ्यांनी कष्टातून घामातून उभे केलेले आहे त्यांना न्याय हक्क मिळावा, त्यांच्या संस्था त्या कुणाच्याही घराणशाहींच्या ताब्यात न जाता ह्या शेतकरी कष्टातून उभी केलेली संस्था राहावी म्हणून आम्ही सगळे प्रयत्न आहेत. राज्याचे सक्षम आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय आमचे नेते, आमचं दैवत देवेंद्र फडणवीस साहेब याच्याकडे आम्हाला मनापासून त्यांचं सहकार्य असणार याच्यामध्ये, कारण त्यांना त्यांच्या लक्षात आणून दिलं आम्ही की हा कमीत कमी पूर्वी 3800 डेअऱ्या होत्या, आता 3700 नवीन डेअऱ्या झालेत. त्याच्यामुळे 3700 नवीन डेअऱ्या करण्यामध्ये 3000 डेअरी फक्त महेश कदम ह्या नावाचा DDR एका मंत्र्या महोदयांच्या सांगण्यावरती नेत्यावरती 3000 डेअऱ्या कशा मंजूर करू शकतो आणि त्याला एक गिफ्ट म्हणून परत त्याला गोकुळला त्यांना शिफ्टिंग करून त्यांना गिफ्ट दिलेली आहे. त्याची चौकशी ईडी मार्फत व्हावी ह्या अधिवेशनात मुद्दे मांडेल, नाहीतर मी अमर उपोषणला ह्या गोष्टीत मी बसणार आहे. ईडी मार्फत चौकशी यांची व्हावी. ह्या गोकुळमध्ये जो अधिकारी दोषी लागेल त्यांची सखोल चौकशी व्हावी, ईडी चौकशी व्हावी. याच्यामध्ये जर शासनाचे कुठले अधिकारी जर सहभागी असेल त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी अशी मुख्यमंत्री साहेबांकडे उद्या मी मागणी करतोय. आणि त्याचबरोबर महेश कदम बरोबरच सुजय कदम हा प्रकाश पातारे मागावचे मुस्लिम साहेबांच्या गटाचे हरळी साखर कारखान्याचे चेअरमन, त्यांच्या प्रकाश पातारेंच्या भाच्याला खास गिफ्ट म्हणून 400 डेअऱ्यांचा कोकणमध्ये सांभाळणाऱ्या माणसाला आणि जर एवढ्या मोठ्या डेअरीचं त्याला हे करून टाकले, त्याचं वय वर्ष 30 आणि संस्था त्याच्यात दिल्यानंतर त्याच्यावर जर उद्या कारवाई नाही आणि त्यानं जर तिथून हटवलं नसेल किंवा त्याने कारवाई नाही झाली तर त्याची पण ईडी मार्फत चौकशी होऊन त्याच्या चौकशीला सामोरं त्याला जायला लागेल आणि ही चौकशी लावायला लागेल. म्हणजे ह्या लक्षवेधी ह्या अधिवेशनाला मांडतोय, कारण आत्ता त्याची तातडीनं उद्या मुख्यमंत्री साहेबांची वेळ मिळाल्यास किंवा उद्या परवा या मुख्यमंत्री काढण्याची कारवाई व्हावी ही आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे. साहेब, या निवडणुकीमध्ये आता हा सगळा मुद्दा कोर्टात होता, तर त्या अनुषंगानेही एका साईडला कारवाई चालू आहे. तर यामध्ये सगळ्यात मोठं राजकारण जर होत असेल तर महायुती म्हणून तुम्ही काय भूमिका घेणार आहात? मी महायुती म्हणून जरी भूमिका असली तर माझा क्लिअर फर्स्ट म्हणणं आहे की याच्यामध्ये जो भ्रष्टाचाराचा कळस गाठलाय, ह्या 2300 डेअऱ्या 3700 डेअऱ्या ह्या एका अधिकारी 3000 डेअऱ्या मंजूर करणं, एका गटासाठी काम करणं, हे महायुतीचे असले तरी भ्रष्टाचाराला खपवून मुख्यमंत्री साहेब घेणार नाहीत हे तुम्हाला वारंवार सांगतो. आणि याला कुठेही आमच्या शेतकरी बांधव अन्याय होऊ देणार नाहीत. त्या भूमिकेमध्ये मुख्यमंत्री साहेब असू शकतात. मग साहेब, चंदगड आजरा गडिंग्लज या भागासाठी म्हणून तुम्ही काय स्टँड घेता? आता दूध डेअरी ज्या शेतकऱ्याला मान सन्माननी उभे केले आहेत, प्रत्येक नेत्यांनी कष्ट कामातून केले आहेत, त्यांच्यावरती अन्याय होऊ द्यायचा नाही. त्यासाठी जे वाटेल ते आम्हाला जे काय भोग भोगायचे असते ते आम्ही भोगू, तर जे वाटेल ते आपल्याला करता ते करू. खरं त्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. या निवडणुकीमध्ये तुम्ही क्लिअर स्टँड घेताय मुश्रीफांच्या विरोधात. मला मुश्रीफ साहेबांच्या विरुद्ध असं म्हणता येणार नाही. मला ह्याच्यामध्ये ज्यांनी घोटाळे केलेत, ज्या 3800 डेअऱ्या होत्या आणि 3700 डेअऱ्या ज्यांनी वाढवलेत आणि ज्यांच्या एका 3000 डेअऱ्या कुठल्याच एका संस्थेने केलेत, त्यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर त्यांच्या विरुद्ध आम्ही स्टँड घेणार. मग या डेअऱ्या कुठल्या भागात असं स्पेसिफिक आहेत की पूर्ण करवीर राधानगरी, बाकी कुठेच काय होत नाही आमच्याकडे. आम्हाला करवीर, राधानगरी आणि कागल हे तीनही दिग्गज हे गावं आणि संस्था त्यांच्या ताब्यात कायमस्वरूपी जर गेल्या तर आम्ही आमच्या इतर भागातली लोक, चंदगड असेल, आजरा असेल, गडनज असेल, इकडं उत्तूर असेल, बाकीचे भाग आम्ही कायमस्वरूपी आम्ही संपून जाऊ. आणि हे जर आपल्याला जर ही कायदेशीर कारवाई जर मुख्यमंत्री साहेबांनी जर मनातून नाही केली तर आम्ही सगळं आमचं रस्त्यावर येऊ. पुन्हा आंदोलन पुढे हे सुरुवात उद्याच्या निकालावर बघणार, मात्र जन आंदोलन आम्ही उभे करून याला आम्ही
जी परत येईल ते आम्ही त्याला आम्ही शेतकरी न्याय देण्याच्या भूमिकेत राहू. भाऊ 4 मेला गोकुळचे संचालक मंडळाची मुदत संपते. तुम्ही तुमची ओळख संपूर्ण महाराष्ट्रावर अशी आहे की माननीय मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळची तुम्ही आहात म्हणून. 4 मे नंतर इलेक्शनचा प्रोग्राम जाहीर होण्याची शक्यता आहे काय? गोकुळवर प्रशासक येण्याची शक्यता तुम्ही काय सांगाल? मी मुख्यमंत्री महोदय साहेबांच्या जवळ आहे असं बरोबर आहे, कारण साहेबांच्या जवळचे सगळेच आहेत. खरं प्रामाणिक काम करते असतेवेळी जवळच्यापेक्षा मी एवढंच सांगेन की गोकुळमध्ये 4 मेला निवडणुका होणं शक्य नाही आहे. याचं प्रशासन लागणं खूप गरजेचं आहे आणि प्रशासन लाभल्यानंतर त्याची चौकशी होऊन जे याच्यात अधिकारी जे कोण नेते मंडळ असतील त्यांच्यावर जर कारवाई झाली होत नसेल तर त्याच्यामध्ये काही अर्थ राहणार नाहीत. म्हणून प्रशासन लागणं गरजेचं आहे आणि मुख्यमंत्री साहेबांच्या हातात हा कोर्टात निकाल आहे, ते योग्य ती दखलीची घेऊन चौकशी लावून ते प्रशासन लावतील अशी मी आशा व्यक्त करतो. महामार्ग हा गरज नसलेला महामार्ग आहे हे सातत्यानं आम्ही सांगत आलेलो. 15 तारखेला आता आजऱ्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातला मेळावा आम्ही घेतलेला आहे. त्यामध्ये आम्ही जिल्ह्यातल्या पुढच्या आंदोलनाची दिशा जाहीर करू. राजू शेट्टीने काही गावांमध्ये भेटी देखील द्यायला सुरू त्या ठिकाणी केलेलं आहे. आम्ही संयुक्तरित्या, कारण की आम्ही सातत्यानं म्हणतोय की हा गरज नसलेला महामार्ग आहे आणि आता हळूहळू म्हणजे खरात प्रकरण एवढं मोठं आहे की गृह खात्याला माहीत नव्हतं का हे प्रकरण. मग गृह खात्याचं अपयश आहे ना की हे प्रकरण एवढं होऊन किंवा या सगळ्या गोष्टी घडतायत आणि सरकारमधले सगळे मंत्र्यांपासून सगळे त्यामध्ये सहभागी. आता तर या शक्तीपीठ महामार्गाजवळ त्यांच्या सीएनं जमीन घेतली अशी माहिती तुमच्या माध्यमातून आमच्याकडे, म्हणजे कुठपर्यंत खरात पोचलेले आहेत पैशाच्या बाबतीत हे आता लोकांना या ठिकाणी दिसून आलेलं आहे. त्यामुळे आता या सगळ्याचा अँगल आता बदललेला आहे. शक्तीपीठ महामार्ग आम्ही म्हणत होतो पूर्वी कॉन्ट्रॅक्टरांसाठी आहे, आता अशा लोकांनी जमिनी घेतलेल्या आहे त्यांना ज्यावेळी शेत जमीन सरकार विकत घेतं त्यावेळी इन्कम टॅक्स भरावा लागत नाही, 0 इन्कम टॅक्स असतो आणि 2 पट दरानं त्या ठिकाणी जमीन त्या ठिकाणी निगोशिएशनमध्ये घेतली जाते. 2 पट असतो, 4 पट दर मिळतो. त्यामुळे या सगळ्यासाठी हा शक्तीपीठ हे सिद्ध व्हायला लागलं. चला नाही, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन संकपाळजींनी या संदर्भातली बैठक घेतलेली आहे. आम्हाला सूचना त्याच्या दिलेल्या आहेत कशा पद्धतीनं त्याचं नियोजन करायचं. आता सृजन संघटन अभियान एकदा झालं आमचा 19 तारखेला की त्यानंतर आम्ही त्याच्या कामाला लागणार आहोत. BLO गव्हर्नमेंट आता काय झालं दुर्दैवानं या देशात मी या देशाचा नागरिक आहे, नागरिकांनी सिद्ध करायची वेळ दुर्दैवानं आलेली आहे. सरकारनं ते बघितलं पाहिजे होतं, परंतु आता मी या देशाचा नागरिक आहे त्यांनी सिद्ध या ठिकाणी करायचं. त्यामुळे या सगळ्यामध्ये कुठंही सामान्य माणसांची नावं कट होऊ नयेत याची जबाबदारी आम्ही घेणार आहोत. प्रत्येक बूथ मागं आमचा एक कार्यकर्ता त्या ठिकाणी असणार आहे. जी नावं कमी केली जातील सरकारच्या माध्यमातून, त्यांचे पुरावे नसतील अशी जी यादी आमच्याकडे येईल त्या लोकांच्या घरी आमचे लोक जाऊन ती यादी बघून त्या ठिकाणी नेमकं काय झालं त्याचा प्लॅन तयार आज नको, 4-5 दिवस जाऊ दे, ते आमचं अभियान झालं की आम्ही ती मोहीम राज्यभर त्या ठिकाणी करणार आहोत. आता दोन मंत्र्यांच्या हातातून जिल्हा परिषद सदस्य पोलीस ओढून घेऊन जात असतील तर मग अजून काय सांगायचं या महाराष्ट्रामध्ये. म्हणजे साताऱ्यामध्ये शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील 2 मंत्री सदस्यांना घेऊन येतात आणि तिथनं त्यांना ओढून पोलीस घेऊन जातात आणि ते हतबल होतात. सत्तेसाठी चाललेली हतबलता आहे. शिवसेना शिंदे गट असू दे किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असू दे. आता आपण बघतोय की कोल्हापूरमध्ये पण आपण बघायला लागलोय की महायुतीचा अध्यक्ष असून सुद्धा काय अवस्था चाललेली आहे, निवडणूक पुढं कशी चाललेली आहे हे आपण बघायला लागलेलं आहे. त्यामुळे ते सत्तेसाठी आता त्यांना पर्याय नाही, सत्तेसाठी त्यांना सगळा मार सहन करावा लागणार आहे. आता एअरपोर्ट जिल्हा परिषद सदस्य काढून घेतला तर आता एअरपोर्टवर काय उद्या मंत्रालयाचे पास सुद्धा यांचे बंद होतील यांच्या कार्यकर्त्यांचे. ऑपरेशन कमळ महायुतीमध्ये चाललेलं आहे. चला धन्यवाद. विजयानंद एक मिनिट
मला वाटतं ते महायुतीतला वाद चालू आहे. आता त्यांनी बघू कारण की मध्ये जाहीर झालं ना चेअरमन महायुती म्हणून. आता महायुतीनं बघून घ्यावं. नाही, मी तेच म्हणतोय की महायुती म्हणून एकमेकाला त्यांनी बघून घ्यावं ना कोण कुणावर आरोप त्या ठिकाणी करतोय. आम्ही गोकुळची संस्था ही पक्षविरहित चालवतो. पक्षाचा कुठला तिथं आम्ही त्या ठिकाणी येऊ दिला नाही. कारण काय होतं, कारण की 5.5 लाख शेतकरी त्याच्यावर अवलंबून आहेत. 5.5 लाख शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यांनी त्याला महायुतीचा झालर दिली. आम्ही कधीच दिली नाही. काँग्रेसचा म्हणलं नाही, महाविकास आघाडीचं म्हटलं नाही, कारण की कोऑपरेटिव्ह आहे. परंतु त्यांनी त्याला तशी झालर दिली. आता ते त्यांच्यातला वाद चालू आहे. आता त्यांनीच उत्तर दिलं पाहिजे त्यांना. मला वाटतं खरं कारभार आमचा चोख आहे. शिवाजी पाटलांनाही माझी विनंती आहे की संस्था बदनाम करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. नाही, म्हणून आता त्यांनी पहिलं राजश्री शाहू आघाडी म्हणले, आता नंतर महायुती आता म्हणतायत. त्यामुळे त्यांनी आता घरातलं भांडण सोडावं ना. ते ज्येष्ठ आहेत, ज्येष्ठ मंत्री आहेत. आता मला त्यांची पण हातबलता दिसून यायला लागली आता, असं वाटायला लागलं. कारण की आता कोणी उठतंय आणि बोलतंय, कोणी यारकडे जातंय, ऑर्डर त्या ठिकाणी करून घेते, चाललंय काय आम्हाला कळत नाही. माझी अजून त्यांची प्रत्यक्ष भेट नाही. मला खासगीत विचारायचं की नेमकं चाललंय काय महायुतीने. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आज आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील सर्व मान्यवरांनी या ठिकाणी एकत्रित अशा पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व भीमसैनिकांच्या उपस्थितीमध्ये सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधींच्या साक्षीनं या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सर्व जनतेला एवढंच सांगेन की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा अशा पद्धतीचा संदेश तत्कालीन काळात देऊन ज्या पद्धतीचा विचार त्यांनी मांडला तोच विचार अनुकरून आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत अशा पद्धतीचं आवाहन मी करेन. काल कर्वेट पंचायत समितीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्यांची कॉलर करण्याचा प्रकार केला आहे. त्यावरून गोंधळ देखील निर्माण झाला. सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये या सगळ्या प्रकारामुळे अस्वस्थता आहे. कारण माहिती अधिकारी कार्यकर्ता असल्याचं सांगून अशा पद्धतीचा सगळा प्रकार. अशा पद्धतीनं कायदा हातात घेणं हे चुकीचं आहे. कुठलीही गोष्ट असेल, एखादा अधिकारी कर्मचारी चुकत असेल तर त्याच्यासाठी कायदेशीर मार्ग आहेत. तक्रार असेल, ज्या पद्धतीचे वेगळ्या पद्धतीची कायदेशीर प्रक्रिया आहे ती गेली तरी काय हरकत नाही. परंतु अनावश्यक अशा पद्धतीचा वादविवाद उद्भवणं हे चुकीचं आहे. जर असं झालं तर विनाकारण लोकांच्यामध्ये गैरसमज तयार होतील, कर्मचाऱ्यांच्यामध्ये सुद्धा असंतोष तयार होईल. त्यामुळे निश्चितपणाने मी अधिकाऱ्यांना सूचना देईन की या संपूर्ण प्रकाराची चौकशी करावी आणि जे चुकीचं काम झालं असेल किंवा जे चुकीच्या पद्धतीचा एकूणच तिथला सगळा प्रसंग असेल त्याच्यासाठी जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करावी. मी आत्ताच पोलिसांना सूचना दिली आहेत. मी आज सकाळी मुंबईहून आल्यानंतर पहिल्यांदा सूचना दिली आहेत आणि मी तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीचा प्रकार कोल्हापुरात आपण खपवून घेतला जाणार नाही. खरं तर काल बोलताना सतीश पाटील असं म्हटले की कोकरूमध्ये महायुतीची झालर आहे ती आता पक्षीय झालर महायुतीने आणि काय नेमकं महायुतीत चाललं हे माहीत नाही. असं मुश्रीफ यांच्यावरती कोणी उठतं आणि बोलतं अशा पद्धतीची टीका देखील केली आहे. काय नेमकं गोकुळमध्ये चालतं? आता मी मुंबईहून आजच आलो आहे त्यामुळे मी माहिती घेतो त्यांनी काय म्हटलं आहे आणि त्याच्यानंतर आपण बोलू त्याच्यावरती. शिवाजी पाटलांनी तर ईडीची चौकशीची मागणी केलेली आहे. निवडणूक सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या एकूण सगळ्या कामकाजात मागच्या 15 आठवड्यापूर्वी सुद्धा मी आपल्याला सांगितलं होतं की मतदार यादी तयार होणं, निवडणूक प्रक्रिया सुरू होणं या गोष्टीपर्यंत थोडं प्रत्येकजण आपल्या पद्धतीनं आपली क्षमता आणि आपलं अधिकाधिक चांगल्या पद्धतीचं संघटन मजबूत करायचा प्रयत्न करणार. त्या सगळ्या गोष्टी अजून चालत राहतील. पण एकूणच आम्ही यापूर्वी सांगितलं की महायुती म्हणून ही निवडणूक लढवण्याबद्दल सर्वच लोक एकमतावर आहेत. पुढच्या टप्प्यात या सगळ्या प्रक्रिया पार काढण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी काम करेन. यांच्या निधनानंतर काल लता आशा हॉस्पिटल एक नवीन निर्माण करण्याची घोषणा कालचा दिवस महाराष्ट्रातला, देशातला आणि संपूर्ण संगीत क्षेत्रासाठी अतिशय दुःखद दिवस होता. त्या दिवशी आपल्यातल्या
खूप मोठं नुकसान आपल्या सर्वांचंच झालं आणि साहजिकच या नुकसानाबरोबर आपण तीही सगळ्यात चिरंतर अशा पद्धतीनं आशाताईंच्या ज्या स्मृती आहेत त्या जर ठेवायच्या असतील तर काही चांगले संकल्पसुद्धा केले पाहिजेत. म्हणूनच महाराष्ट्र सरकारने काल घोषणा केली भविष्य काळामध्ये आशा दिदींचं जे काही काम आहे, ज्या पद्धतीचं संगीत क्षेत्रातलं योगदान आहे ते भविष्य काळातल्या नवीन पिढीसमोर सुद्धा जर आदर्शवत अशा पद्धतीने उभा करायचा असेल तर कालचा निर्णय शासनाचा आहे तो निश्चितपणाने लोकांच्या किंवा सगळ्या नवीन पिढीसाठी उपयुक्त आहे. साहेब, एक दुसरा एक विषय आहे. राज्य सरकारने एक निर्णय घेतला आहे की उपवर्गीकरणामध्ये जे काही उपवर्गीकरण आहे ना त्याचं उपयोग केलं तर हे त्यामध्ये भांडण केलं असं वाटत नाही का? या विषयाची माहिती घेतली पाहिजे. मला असं वाटतं माहिती आपण घेऊन अधिक बोललो तर 30 तारखेपर्यंत परत मुदतवाढ दिली त्यासाठी. मी या विषयाची माहिती घेऊन बोललो तर अधिक उचित होईल असं मला वाटतं. साहेब, खरं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे पाणी येतं त्यापैकी 110 MLT पाणी चोरी होत असल्याचं जे आहे ते निष्पन्न झालेलं आहे. काय सांगा, बिल जे आहे ते खरं तर सगळ्यांच्याकडे वसूल केले जातं 210-220 MLT पाण्याचं. आता त्यातल्या अर्ध्या पाण्याची चोरी होताना पाहायला मिळते. आता महानगरपालिकेला आमची सत्ता आली, आमची महापौर, उपमहापौर आणि आमची बॉडी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. या सगळ्या गोष्टींच्या काही दुरुस्ती असतील ते निश्चितपणाने करतील आणि त्याला आवश्यक असणारं सहकार्य करण्याची जबाबदारी आमची राहील. पाणी लोकांपर्यंत योग्य पद्धतीनं पोहोचलं पाहिजे. ज्यावेळी पाण्याचं बिल देत आहेत त्यावेळी त्याची चोरी होण्यापेक्षा ते आमच्या घरात आलं पाहिजे. त्यासाठी ज्या काय दुरुस्त्या करायला पाहिजेत ते आमची टीम करेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.